नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं परत एकदा आपले जॉब कॉर्नर या यूट्यूब चॅनलमध्ये। तर विद्यार्थी मित्रांनो, बघा तुमच्यासाठी अत्यंत आनंदाची बातमी आलेली आहे। बघा, जे विद्यार्थी सोलापूरमध्ये एनएचएम या पदभरतीसाठी जाहिरातीची वाट पाहत होते त्या विद्यार्थ्यांसाठी इथे ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे। बघा, जिल्हा परिषद सोलापूर अंतर्गत इथे एनएचएम तर्फे जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे मित्रांनो। तर बघा, जाहिरात नंबर 2025-26 साठी सोलापूर मधली पहिली जाहिरात असणार आहे राष्ट्रीय आरोग्य अभियाना अंतर्गत म्हणजे एनएचएम अंतर्गत। तर जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी आरोग्य विभाग जिल्हा परिषद सोलापूर मध्ये ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे। बघा मित्रांनो, आता याच्यामध्ये बघा वेगवेगळ्या योजनेतील 14 वेगवेगळ्या संवर्गातील एकूण 112 पदांसाठी ते पदभरती करण्यात येणार आहे। तर मित्रांनो, खूपच मोठी पदभरती तुम्हाला इथे पाहायला भेटणार। खूप सारे पदे इथे भरली जाणार आहे। जवळपास वेगवेगळी 14 संवर्गातील पदे भरली जाणार आहेत। तर अशा प्रकारे ते जाहिरात प्रसिद्ध झाले आहे मित्रांनो। तो आता या जाहिरातीमध्ये तुम्हाला कोणती पात्रता लागणार आहे, कोणत्या अटी लागणार आहेत, त्या सर्व गोष्टी आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे पाहणार आहोत। तर सर्व विद्यार्थ्यांना आता विनंती आहे की व्हिडिओला सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्की पाहायचं आहे। त्याआधी जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करून घ्या, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर देखील करा। तर चला आता व्हिडिओला सुरू करू। तर ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही इथे पाहून घ्या। आता बघा, पहिलं पद आहे जे विशेष तज्ञचं इथे पद आहे। त्याच्यामधील पदाचं नाव आहे बघा सर्जन IPHS चं पद आहे। याच्यासाठी एक जागा रिक्त आहे। आणि बघा MS जनरल सर्जरी DNB तुम्हाला एक पात्रता इथे लागणार आहे। दुसरं पद आहे फिजिशियन IPHS चं पद आहे, एक जागा रिक्त आहे। MD मेडिसिन किंवा DNB इथे लागणार आहे। फिजिशियन NP-CDCS साठी तुम्हाला एक पद रिक्त आहे। MD मेडिसिन किंवा DNB असं पात्रता लागणार आहे। त्याच्यानंतर फिजिशियन NPHC चं पद आहे, एकच जागा रिक्त आहे। MD मेडिसिन किंवा DNB असं लागणार आहे बघा। त्याच्यानंतर बघा सायचियाट्रिस्टचं हे पद आहे। NMHP मध्ये एक जागा रिक्त आहे। MD सायचियाट्री किंवा DPM किंवा DNB अशी पात्रता तुम्हाला लागणार आहे। शेवटचा बघा, याच्यामध्ये विशेष तज्ञमध्ये ऑर्थोपेडिक्स साठी IPHS साठी एक जागा रिक्त आहे। इथे MS ऑर्थो किंवा D ऑर्थो ही तुम्हाला पात्रता लागणार आहे बघा। आधी तर 70 वर्षापर्यंत उमेदवार अर्ज करू शकणार। या पदासाठी 75,000 रुपये दरमहा मानधन दिलं जाणार आहे। एकूण 6 पदे इथे रिक्त असणार आहेत, प्रत्येकी एक जागा या पदासाठी असणार आहे। तर त्याच्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता नियुक्तीचे ठिकाण इथे पाहू शकता, प्रत्येकी तुम्हाला कुठे इथे नियुक्ती दिली जाईल। तर सर्व विद्यार्थ्यांनी व्यवस्थितपणे या गोष्टी पाहून घ्यायच्या आहेत। पीडीएफची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे बघा। आता दुसरं पद आहे वैद्यकीय अधिकारी MBBS चं हे पद आहे। या पदासाठी तुम्हाला एकूण बघा 9 जागा इथे रिक्त आहेत। याच्यामध्ये MBBS इथे लागणार आहे। त्याच्यामध्ये MBBS साठी 2 जागा, MBBS 1.L3 साठी 5 जागा, MBBS SSU साठी 1 जागा, अशी जागा तुम्हाला इथे पाहायला भेटतील। आता प्रत्येकी तुम्हाला MBBS विथ व्हॅलिड काउन्सिल रजिस्ट्रेशन अशी पात्रता लागणार आहे। 70 वर्षापर्यंत उमेदवार अर्ज करू शकतील। 60,000 रुपये दरमहा इथे मानधन दिलं जाणार आहे। त्याच्यानंतर तुम्ही इथे नियुक्तीचे ठिकाण पाहून घेऊ शकता। आता बघा मित्रांनो, इथे तिसरं पद वैद्यकीय अधिकारी RBSK चं हे पद आहे। याच्यामध्ये MORBSK मेल आणि MORBSK फिमेल साठी 2 जागा आणि मेल साठी 1 जागा इथे तुम्हाला पाहायला भेटेल। एज्युकेशन बघितलं तरी DAMS किंवा BUMS विथ व्हॅलिड रजिस्ट्रेशन लागेल। 63 वर्षापर्यंत उमेदवार अर्ज करू शकतील। 28,000 दरमहा मानधन इथे दिलं जाणार आहे बघा। त्याच्यानंतर तुम्ही इथे नियुक्तीचे ठिकाण पाहून घेऊ शकता। तुमची कोणती जात प्रवर्ग आहे त्या पण इथे गोष्टी तुम्ही पाहून घेऊ शकता। चौथं पद आहे बघा ऑडिओलॉजिस्ट हे पद आहे। याच्यासाठी तुम्हाला ऑडिओलॉजिस्ट DEIC आणि ऑडिओलॉजिस्ट NPPCD प्रत्येकी 1 जागा रिक्त आहे। आणि डिग्री इन ऑडिओलॉजी विथ व्हॅलिड रजिस्ट्रेशन तुम्हाला पात्रता लागणार आहे। 25,000 दरमहा मानधन दिलं जाणार आहे। 2च पदे रिक्त आहे। 5वं पद आहे बघा श्रवणक्षम प्रशिक्षकचं हे पद आहे। याच्यासाठी तुम्हाला पॅरामेडिकल हिअरिंग इन्स्ट्रक्टर असं तुम्हाला इथे जागा पाहायला भेटणार आहे। याच्यासाठी 1च जागा रिक्त आहे। त्याच्यानंतर ग्रॅज्युएट डिग्री इन रिलेव्हंट कोर्स विथ व्हॅलिड काउन्सिल रजिस्ट्रेशन तुम्हाला लागणार आहे। त्याच्यानंतर बघा 6वं पद आहे मनोवर्ती नर्सचं हे पद आहे, म्हणजे सायचियाट्रिक नर्सचं हे पद आहे। याच्यासाठी 1 जागा रिक्त आहे। याच्यासाठी तुम्हाला GNM किंवा BSc नर्सिंग विथ सर्टिफिकेशन सायचियाट्री फ्रॉम रेप्युटेड इन्स्टिट्यूट विथ व्हॅलिड काउन्सिल रजिस्ट्रेशन लागणार आहे। राखीव करिता 38 वर्ष आणि राखीव करता 43 वर्षाकरिता उमेदवार अर्ज करू शकेल। दोन्ही पदांसाठी सेम पेमेंट पाहायला भेटणार आहे 25,000 रुपये
प्रत्येकी एक एक जागा रिक्त असणार आहे। त्याच्यानंतर तुम्ही इथे कोणताही प्रवर्ग नाही म्हणजे इथे कोणत्याही पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता, ठीक आहे ना। तुम्ही त्याच्या आता इथे नियुक्तीचे ठिकाण वगैरे पाहून घेऊ शकता। आता बघा विद्यार्थी मित्रांनो, सर्वात महत्वाचं आता इथे आरोग्य अधिपरिचारिकाची पदे, आता जवळपास 36 पदे आरोग्य अधिपरिचारिकासाठी ते भरली जाणार आहेत। तर त्याच्यामध्ये पहिला बघा स्टाफ नर्स IPHS मध्ये 7 जागा रिक्त आहेत, स्टाफ नर्स NPCDCS मध्ये 1 जागा रिक्त आहे, स्टाफ नर्स NCD मध्ये 2 आहेत, स्टाफ नर्स PXC मध्ये 1 आहे, स्टाफ नर्स सुमन मध्ये 3 आहेत, स्टाफ नर्स L3 मध्ये 1 आहे, स्टाफ नर्स L2 मध्ये 7 आहे। अशा प्रकारे इथे जवळपास 36 जागा भरल्या जात आहेत। आता शैक्षणिक पात्रतामध्ये GNM किंवा BSc नर्सिंग, MSc नर्सिंग विथ व्हॅलिड रजिस्ट्रेशन तुम्हाला लागेल। राखीव करता 38 वर्ष आणि राखीव करिता 43 वर्षापर्यंत तुम्ही ते अर्ज करू शकता। या पदासाठी तुम्हाला 20,000 रुपये इतकं पेमेंट मानधन दर महिन्याला देण्यात येणार आहे विद्यार्थी मित्र। त्याच्यानंतर तुम्ही सामाजिक आरक्षण कॅटेगरी वाईज तुमचे कोणत्या पदासाठी किती जागा रिक्त आहेत पाहून घेऊ शकता आणि शेवटी तुम्हाला ते नियुक्तीचे ठिकाण पण इथे पाहण्यासाठी मिळणार आहे। तर सर्व गोष्टी तुम्ही व्यवस्थितपणे पाहून घ्यायच्या आहे। पुढचा व्हिडिओ सुरू करण्या अगोदर तुमच्यासाठी इथे आपण एक सुविधा चालू केलेली आहे। जे विद्यार्थी ते स्वतः जाऊन कुठल्याही विभागाला अर्ज करू शकत नाही त्या विद्यार्थ्यांसाठी आपण सुविधा स्टार्ट केलेली आहे। त्या विद्यार्थ्यांची फॉर्म आपण स्वतः घेऊन जाऊन तिथे अधिकारी कार्यालयात जाऊन आपण सबमिट करत असतो। थोडक्या मोजक्या फीसवर आपण तुमच्याकडून फीस घेऊन हे स्वतः जाऊन तुमचे अर्ज भरून घेत असतो, जेणेकरून तुमचा टाइम वाचेल, तुमचे पैसे वाचणार आहेत आणि तुमच्या तिथे ज्या होणाऱ्या चुका आहेत त्या कमीत कमी करण्यासाठी आपण ही सुविधा तुमच्यासाठी सुरू केलेली आहे। ज्या विद्यार्थ्याला इथून फॉर्म भरून घ्यायचा त्या विद्यार्थ्यांनी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या गुगल फॉर्मची लिंक दिली आहे, सर्वांनी हा गुगल फॉर्म भरून सबमिट करायचा आहे। तर याच्यामध्ये बघा पुढचं पद आहे बघा स्टाफ नर्स NPNCD मध्ये 2 जागा आहेत, LHVPHC मध्ये 1 जागा, स्टाफ नर्स DEIC मध्ये 1 जागा, स्टाफ नर्स SNCU मध्ये 2 जागा, स्टाफ नर्स KMC मध्ये 2 जागा, स्टाफ नर्स NBSU मध्ये 3 जागा, स्टाफ नर्स ICU किंवा HDUs मध्ये 3 जागा। अशा प्रकारे एकूण 36 जागा तुम्हाला पाहायला भेटणार। बाकीची तुम्हाला इथे नियुक्तीचे ठिकाण मित्रांनो पाहून घ्यायचे आहेत बघा। त्यानंतर बघा आरोग्य सेविका, परत तुम्हाला ANMSC साठी 11 जागा आहेत बघा विद्यार्थी मित्रांनो। इथे जवळपास 18,000 पेमेंट या पदासाठी दिलं जाते, 16 जागा रिक्त आहेत परत। त्याच्यानंतर बघा ANMRHC मध्ये 1 जागा, ANMRSBK मध्ये RBSK मध्ये 4 जागा। त्याच्यासाठी तुम्हाला पात्रता लागेल बघा ANM कोर्स विथ व्हॅलिड MNC रजिस्ट्रेशन तुम्हाला लागणार आहे बघा विद्यार्थी मित्रांनो। अशा प्रकारे इथे पण या पद भरती केली जात आहे। आता बघा इथं 9वं पद आहे औषध निर्माताचं हे पद आहे, फार्मासिस्ट RBSK मध्ये 1 जागा रिक्त आहे। त्याच्यानंतर तुम्हाला D फार्मा, B फार्मा विथ व्हॅलिड काउन्सिल रजिस्ट्रेशन आणि PPP सर्टिफिकेट तुम्हाला इथे लागणार आहे। 43 वर्षापर्यंत तुम्ही अर्ज करू शकून 17,000 दरमहा मानधन दिलं जाणार, 1 जागा रिक्त असणार आहे बघा। 10वं पद आहे तंत्रज्ञाचं पद आहे, त्याच्यामध्ये डेंटल हायजिनिस्ट OH मध्ये 2 जागा आहेत, ऑडिओ मेट्रिक असिस्टंट NPPCD मध्ये 1 जागा रिक्त आहे। आता यासाठी पात्रता तुम्हाला डिप्लोमा इन ऑडिओमेट्रिक विथ रजिस्ट्रेशन लागणार आहे बघा। 43 वर्षापर्यंत अर्ज करू शकतील उमेदवार, 17,000 दरमहा मानधन आहे, 3 जागा इथे रिक्त असणार आहे। त्याच्यानंतर बघा 11वं पद वैद्यकीय अधिकारी MBBS किंवा BAMS चं पद आहे। याच्यामध्ये तुम्हाला पदांचे उपनाव असेल MO, MBBS, BAMS, 5th FC असं नाव आहे। 3 पदे इथे भरली जात आहेत। आता बघा शैक्षणिक पात्रता MBBS किंवा BAMS विथ काउन्सिल रजिस्ट्रेशन फॉर MBBS एज अप टू 70 वर्षापर्यंत तुम्हाला इथे अर्ज करता येणार आहे बघा विद्यार्थी। या पदासाठी MBBS साठी 60,000 आणि BAMS साठी 25,000 रुपये मानधन दिलं जाणार आहे। BAMS साठी 40,000 मानधन दिलं जाणार आहे, 25,000 प्लस 15,000 अशा प्रकारे 40,000 BAMS साठी मानधन दिलं जाणार आहे। 3 पदे इथे रिक्त असणार आहे। आता परत बघा 12वं पद आहे आरोग्य अधिपरिचारिकाचंच पद आहे विद्यार्थी मित्रांनो, 15 FC मध्ये, स्टाफ नर्स 15 FC मध्ये, याच्यासाठी 13 जागा परत रिक्त आहेत। शैक्षणिक पात्रता तुम्हाला GNM BSc नर्सिंग विथ व्हॅलिड MNC काउन्सिल रजिस्ट्रेशन लागेल, 20,000 दरमहा मानधन आहे, 13 पदे रिक्त असणार आहेत मित्रांनो। त्याच्यामध्ये राखीव उमेदवाराकरता 38 वर्षापर्यंत अर्ज करू शकता आणि राखीव उमेदवारासाठी इथे बघा 43 वर्षापर्यंत तुम्हाला अर्ज करता येणार आहे। आता बघा 13वं पद आहे MPW पुरुषचं पद आहे, 14 जागा या पदासाठी रिक्त आहे। त्याच्यामुळे तुम्हाला 12वी सायन्स लागेल, सेमी मेडिकल बेसिक ट्रेनिंग कोर्स
प्रिस्क्राइब बाय हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर ट्रेनिंग सेंटर ऑफ द डिपार्टमेंट पब्लिक हेल्थ इन्स्टिट्यूट नागपूरमधून तुमचं झालेलं असलं पाहिजे किंवा मस्ट बी कम्प्लिटेड देअर पास सॅनिटरी इन्स्पेक्टर कोर्स तुम्हाला लागणार आहे. त्याच्यासोबत सॅनिटरी इन्स्पेक्टर अप्रूव्ह बाय गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राचं सॅनिटरी इन्स्पेक्टर कोर्स लागेल. या पदासाठी तुम्हाला 18,000 तर मानधन आहे. 14 पदे भरली जात आहेत आणि शेवटचं पद आहे बघा विद्यार्थी मित्रांनो वैद्यकीय अधिकारी MBBS टेलिमेडिसिनचं हे पद आहे. 4 पदे भरली जात आहेत. त्याच्यामध्ये तुम्हाला MBBS विथ व्हॅलिड रजिस्ट्रेशन लागणार आहे. 70 वर्षापर्यंत उमेदवार अर्ज करू शकेल. 60,000 मानधन आहे. दर महिन्याला 4 पदे भरली जात आहेत. जिल्हा रुग्णालय सोलापूर इथेही पोस्टिंग असणार आहे. तर सर्व विद्यार्थ्यांनी बाकीच्या तुमच्या पोस्टिंगच्या नियुक्ती ठिकाणी ते पाहून घ्यायचे आहेत. तर एकूण या जाहिरातीमध्ये मित्रांनो 112 जी पदे भरून घेतली जातात. म्हणजे आतापर्यंतची याच्यामध्ये सर्वात मोठी जाहिरात तुम्हाला इथे पाहण्यासाठी मिळत आहे. जवळपास 112 पदे भरली जात आहेत बघा मित्रांनो. त्याच्यानंतर आता तुमची निवड प्रक्रिया कशा प्रकारे केली जाणार आहे तर सर्व विद्यार्थ्यांना याचा पॅटर्न माहितीच असणार आहे. तर याच्यासाठी बघा पदासाठी आवश्यक क्वालिफाईंग एक्झाम मधील 2 जे शेवटच्या वर्षाचे आधारे असतात त्याचे तुम्हाला जास्तीत जास्त 50 गुण ग्राह्य धरले जात असतात. तुम्हाला या प्रोपोर्शन या फॉर्म्युला लावून तुम्हाला गुण काढायचे असतात. शेवटी तुम्हाला तुमच्या शैक्षणिक अर्हतेपेक्षा जर तुमची शैक्षणिक अर्हता जास्त इथे असेल तर त्याच तुम्हाला जास्तीत जास्त 20 गुण भेटत असतात आणि शेवटी संबंधित पदाची तुम्हाला अनुभव असेल तर त्याचे 30 गुण अशा प्रकारे एकूण 100 गुणांची निवड प्रक्रिया तुमची पार पाडली जात असते आणि त्याच्यानंतर तुमची मेरिट लिस्ट लागून तुझं इथे डायरेक्ट सिलेक्शन केले जात असते मित्रांनो बघा. त्यानंतर अर्ज करण्यासाठी तुम्हाला अंतिम तारीख काय असणार आहे तर उमेदवारांकडून दिनांक 2/6/2025 ते 10/6/2025 पर्यंत तुम्हाला इथे ऑफलाईन पद्धतीने हा अर्ज करायचा आहे विद्यार्थी मित्रांनो. तर अर्ज करण्यासाठी तुम्हाला पत्ता काय असणार आहे बघा इथे जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक कक्ष राष्ट्रीय आरोग्य अभियान आरोग्य विभाग जिल्हा परिषद सोलापूर या ठिकाणी तुमचा ऑफलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज भरायचा आहे विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर तुम्हाला फीस पण इथे लागणार आहे. ते आहे बघा डिमांड ड्राफ्टच्या स्वरूपात तुम्हाला इथे ही फीस भरायची आहे. तर डिमांड ड्राफ्ट आहे राखीव प्रवर्गातील उमेदवारांकरिता 150 रुपये आणि राखीव प्रवर्गातील उमेदवारांकरिता 100 रुपयाचा डिमांड ड्राफ्ट तुम्हाला इथे भरायचा आहे. हा डिमांड ड्राफ्ट तुम्हाला काढायचा आहे मित्रांनो डिस्ट्रिक्ट इंटिग्रिटी हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर सोसायटी नागपूर या संपूर्ण नाव तुम्हाला डिमांड ड्राफ्टच्या मागील बाजूस उमेदवाराचे संपूर्ण नाव जोडायचे आहे. अर्ज सादर केल्याच्या पदाचे नाव जोडायचं आहे. पद क्रमांक टाकायचा आहे आणि तुम्हाला सर्व माहिती डिमांड ड्राफ्टच्या मागे भरून व्यवस्थितपणे तुम्हाला इथे डिमांड ड्राफ्ट सबमिट करायचा आहे. अशा प्रकारे तुम्हाला इथे माहिती सांगितलेली आहे बघा विद्यार्थी मित्रांनो. तर ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो बघा इथे सोलापूर मध्ये जिल्हा परिषद मध्ये मोठ्या प्रमाणात तुम्हाला इथे पदभरती पाहायला भेटत आहे विद्यार्थी मित्रांनो. जवळपास 112 रिक्त पदे 14 वेगवेगळ्या संवर्गातील पदे सर्वात मोठी पदभरती तुम्हाला कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर आतापर्यंत इथे सोलापूर जिल्हा परिषद मध्ये पाहण्यासाठी भेटत आहे. तर सर्व विद्यार्थ्यांनी अर्ज करायचा आहे आणि जास्तीत जास्त म्हणजे विद्यार्थी स्टाफ नर्स या पदासाठी जवळपास खूप सारे 50 पेक्षाही जास्त पदे इथे भरून घेतली जाते. तर सर्व विद्यार्थ्यांनी अर्ज करायचा आहे. खूप मोठी तुम्हाला इथे सुवर्ण संधी आता आलेली आहे विद्यार्थी मित्रांनी. त्यानंतर आहे बघा मित्रांनो आता जर तुम्हाला इथे हा फॉर्म स्वतः जाऊन भरणं शक्य होत नसेल तर तुम्ही आमच्याद्वारे हा फॉर्म भरून घेऊ शकता. तुमची कुठलीही प्रकारची चूक होणार नाही. तुमचा 1 टाइम मध्ये ते फॉर्म अप्रूव्ह केला जाणार आहे कारण की आपल्याला सर्व इथे माहिती झालेली आहे. आपण सर्व फॉर्म तुमचा व्यवस्थितपणे भरत असतोच. तर ज्या विद्यार्थ्याला भरायचं आहे त्यांनी गुगल फॉर्मची लिंक दिलेली आहे. तिथे जाऊन तुम्हाला हा गुगल फॉर्म इथे व्यवस्थितपणे अचूक माहिती तुम्हाला भरायची. आपण तुम्हाला लवकरात लवकर इथे कॉन्टॅक्ट करणार आहोत. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो ते जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. सर्व विद्यार्थ्यांनी अर्ज करायचा आहे. शेवटी तुम्हाला नोटिफिकेशनची PDF ऑफिशियल वेबसाईट आणि टेलिग्राम चॅनल जिथे तुम्हाला दररोजचे जॉब अपडेट सर्वात अगोदर पाहायला भेटत असतात. तर सर्व विद्यार्थ्यांनी टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्यायचं आहे. तुम्हाला तिथेच तुम्हाला PDF वगैरे सर्व गोष्टी भेटत असतात. शेवटी तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करत जा. तुमची काही कमेंट असेल तर ते पण करा. शेवटी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. बेल नोटिफिकेशनला ऑल वरती प्रेस करायला विसरू नका. जर आपल्या चॅनलवरती येणारे रेग्युलर जॉबचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर भेटत जाईल. तर धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. तोपर्यंत भेटू अशाच नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र.